हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते। तर आज आम्ही निघालेलो आहोत लोणावळ्याला आणि लोणावळ्याची ट्रिप मी तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्ही पाहू शकता सुंदर असं आमचं नियोजन झालेलं आहे आणि ही 17 सीटांची गाडी आहे आणि पूर्ण जाईपर्यंत आम्ही असा सुंदर असा एन्जॉय केलेला आहे। तुम्ही पाहू शकता सगळ्या माझ्या मैत्रिणी आणि काही सरसुद्धा आहेत आणि हे एक्झिबिशनमध्ये आमची ट्रिप आहे। तर आमचा हा एक ग्रुप आहे वेट लॉस्ट म्हणून। जर या ग्रुपला तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि पाहू शकता इतकी सुंदर ही जर्नी मी तुमच्याशी शेअर करत आहे। तर हा आमचा प्रवास म्हणजे एक दिवस मुक्काम आहे आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत आम्ही घरी पोहोचणार आहोत। तर आमचा मुक्काम आहे लोणावळ्यामध्ये आणि तिथून पुढे आम्ही जाणार आहोत वाशी, म्हणजे मुंबई या ठिकाणी वाशी ह्या ठिकाणी कार्यक्रम आहे एक्झिबिशन, तर त्यामध्ये आम्ही जाणार आहोत। तर तिथे आम्हाला काही मार्गदर्शनसुद्धा करणार आहेत, तर त्यासाठी आम्ही जाणार आहोत। तर मी हे दोन याच्यामध्ये मी ब्लॉग बनवणार आहे, कारण एक ब्लॉग खूप मोठा होतो आणि एवढा लोकांना टाईमसुद्धा नाही पाहायला। तर चला तर मग आम्ही आता पोहोचलेलो आहोत लोणावळ्याला। तर हे पवना हे डॅम्प आहे। तर ह्या डॅम्पला इतकी सुंदर आणि छान सुविधा झालेली आहे आमची। तर तुम्ही पाहू शकता आता आमची एंट्री होत आहे आतमध्ये। तर आम्ही इथूनच आमचा व्हिडिओचं काम सुरुवात केलेलं आहे आणि हे आमचे टेंट त्यांनी अगोदरच रेडी तयार करून ठेवलेले आहेत आणि हे म्हणजे प्रत्येक गावावरून ज्याचे त्याचे जे कोच सगळे कोचेस आपापल्या टीमला घेऊन येणार आहेत। तर आमच्या मॅडमनी आम्हाला इथे आणलेलं आहे आमच्या कोचनी आणि जे दुसरे कोच आहेत ते पाठीमागून येणार आहेत। तर सगळा हा 50 लोकांचा ग्रुप आहे आणि तेवढ्यांसाठी हे टेंट बनवलेले आहेत। तर तुम्ही पाहू शकता सुंदर असं नियोजन पद्धतीने हे टेंट बनवलेले आहेत आणि छान वाटलं हे मला, खूप सुंदर असं हे टेंटमध्ये तर मी पहिल्यांदाच आलेले आहे आणि म्हणजे ट्रिपला तर खूप वेळा गेलेले, परंतु असं म्हणजे एवढं एन्जॉय मी पहिल्यांदाच पाहत आहे। आणि हे पाहू शकता हे रवी सर आहेत आणि त्यांनी कसं छान असं ओपन केलं आणि म्हटले आपलं रूमचं लॉक आपण ओपन करूया आणि आतमधील छान असं प्रशस्त बेड तयार केलेलं होतं त्यांनी। सर लगेच झोपूनसुद्धा पाहिलेलं आहे त्यांनी, पाहू शकता। थोडंसं फ्रेश झालो आणि त्यांनी सगळं पाणी वगैरे सर्व अगोदरच आणून ठेवलेलं होतं आणि फ्रेश झाल्याच्या नंतर आम्ही थोडे फोटोशूट केले। पाहू शकता फोटोशूट केल्याच्या नंतर आम्हाला इथे नाश्ता मिळणार होता। तर नाश्ता होता आमचा म्हणजे मिसळपावचा आणि आम्ही गेलो आता मिसळपाव खायला। हे पाहू शकता सर्व जण ह्या मिसळपावचा स्वाद घेणार आहेत आणि खूप सुंदर ही मिसळपाव होती। प्रत्येकाला जेवढं पाहिजे तेवढं घेऊ शकत होते, परंतु स्वतः घ्यायचं होतं आणि आपापल्या जागेवर जाऊन ते म्हणजे बसून म्हणजे खायचं होतं। तर हे पाहू शकता आमच्या सगळ्या मॅडमनी म्हणजे हे घेतलेलं आहे आणि त्या आता त्यांच्या प्लेट्स घेऊन त्या चाललेल्या आहेत आणि हे पाहू शकता सुंदर। आता मिसळपाव झाल्याच्या नंतर आम्ही 1 तास वोटिंग करणार आहोत आणि वोटिंग केल्याच्या नंतर आम्ही म्हणजे परत आम्हाला छान असा स्नॅक्स आहे छान असं मस्त, तर ते सुद्धा आम्ही घेणार आहोत। तर परंतु आता हे ज्यांच्या त्यांच्या रूममध्ये त्यांनी म्हणजे मी रूम म्हणले पण टेंटमध्ये स्वतःचं सगळं साहित्य ठेवलेलं आहे आणि लॉक करत आहोत। तर खूप काही मस्करी चालली होती, आता तुमच्या घराची चावी सापडेल का, लॉक लावा, व्यवस्थित लॉक करा असं बोलत होते आणि एकमेकांची अशी मस्करी करत होते। तर अशा प्रकारे हे आमचं टेंट होतं आणि आम्ही दोघी शेअर करणार होतो, ह्या मॅडम आणि मी, आणि प्रत्येकीला दोघींना दिलेलं होतं हे टेंट आणि दोघीमध्ये शेअर करायचं होतं।
तर हे पाहू शकता सुंदर असं हे आम्ही आता सगळं आवरून तयार झालेलो आहोत आणि आता आम्ही जाणार आहोत वोटिंग करण्यासाठी. हे पाहू शकता ह्या 2 मॅडमला हे टेंट दिलेलं आहे आणि मी प्रत्येकाच्या टेंटमध्ये तुम्हाला दाखवत होते कारण कसं आहे कसं नाही. आणि हे पाहू शकता आता सगळे आम्ही आलो इकडे आणि छान असं मस्त आम्ही म्हणजे 5-5:30 वाजले होते आणि ज्या त्या सिंगल वोटिंग होत्या त्या फ्री होत्या, म्हणजे त्यांच्या याच्यामध्येच होत्या त्या, म्हणजे तिकीट काढलं त्यामध्येच. परंतु जी सर्व काही 10-12 लोक बसणारे मोठं होतं वोटिंग, त्याच्यामध्ये एका माणसाला पर डे 200 रुपये होतं. तर त्यामध्येच आम्ही बसलो कारण सगळ्यांना भीती वाटत होती. परंतु आमच्या मॅडम म्हणजे ह्या आमच्या कोच आहेत, ह्या मॅडम आणि त्यांच्या ते दुसरे एक मॅडम, ह्या दोघीजणींनी हे केलं, म्हणजे यांनी केली त्यांची डेअरिंग. आणि परंतु आम्ही कोणीच बसलो नाही, पण ह्या दोघीजणींनी हे एन्जॉय केलं. तर नेक्स्ट टाईम आम्ही पण करू. आम्हाला काही म्हणजे त्यांनी केल्याच्या नंतर आम्हालाही वाटलं, परंतु आता म्हटलं जाऊ द्या. मग इथून आम्ही ह्या मॅडम रिटर्न येऊपर्यंत आम्ही दुसऱ्या याच्यामध्ये आम्ही ट्रिप केली. तर अशा प्रकारे सुंदर सगळ्यांनी ट्रिप एक ट्रिप घेतली, म्हणजे केली वोटिंगमध्ये. आणि मग थोडासा म्हणजे असं मावळतच होता दिवस, असा चंद्र मावळायला लागला होता आणि खूप सुंदर दृश्य दिसत होतं. जेव्हा मावळता सूर्य पाहायच्या वेळेस खूप सुंदर असा व्ह्यू दिसत असतो. तर पाहू शकता तुम्ही जिकडे तिकडे पाणीच पाणी होतं आणि असं हे शांत ठिकाणी कधीतरी बरं वाटतं. कारण खूप ह्या धावपळीच्या जगामध्ये आपल्याला शांतता हवी असते आणि ह्या शांततेसाठी अशा ठिकाणी जाणं म्हणजे गरजेचं आहे. कारण आपल्याला एक छान असं समाधान वाटतं आणि छान वाटतं कधीतरी असं हे केल्यावर. आणि हे पाहू शकता आम्ही थोडेसे फोटोशूट केले सर्वजणांनी. काही यायच्या बाकी होत्या, आम्ही अगोदर पोहोचलो होतो आमची गाडी. नंतर आणखीन मॅडम येत होत्या कारण त्या लांबून लांबून येणार होत्या प्रत्येकजण. आम्ही तर जवळूनच होतो पुण्यातून, परंतु काही जण खूप लांबून आलेले होते त्यामुळे त्यांना थोडा उशीर झाला. आणि हे पाहू शकता मग तोपर्यंत आम्ही ओटमध्ये बसून सगळ्यांनी एक मस्त असा आनंद घेतला. आणि हे पाहू शकता सगळ्या मॅडमनी छान असं तयार झालेल्या होत्या आणि त्यांनी छान असं एन्जॉय केलं. आणि प्रत्येकीला असं वाटत होतं की सगळ्यांना वाटायचं व्हिडिओ झाला पाहिजे, व्हिडिओ म्हणजे हे खरं तर हे व्हिडिओसाठी. पण खरंच हे आत्ता असं बोलतात की ज्या मध्यमवर्गीय महिलाच असं फिरतात, परंतु त्या आत्ताच रिकाम्या झालेल्या आहेत. त्यांनी खूप सारा संसार केलेला आहे आणि त्या आता मुलंही मोठे झाले आहेत कारण त्यांनी खूप स्ट्रगल केलेलं आहे. आणि ज्या आत्ताच्या मुली त्यांनी म्हणजे एवढं काही नाही, त्यांना पहिल्यापासून छान असं मिळालेलं आहे. कारण आत्ताचे आईवडील खूप चांगले आहेत, सगळं आपल्या मुलांना काय हवं काय नको ते पाहत असतात. परंतु मध्यंतरीच्या काळातल्या महिलांना जास्त असं एन्जॉय करण्यास मिळालं नाही, म्हणून लोकांचा असा गैरसमज आहे. परंतु असा एन्जॉय केलाच पाहिजे. कारण आता त्या म्हणतात आपण रिकामं झालोत, आपलं आयुष्य तरी किती राहिलं, म्हणून त्या थोडाफार एन्जॉय करतात. परंतु असं म्हणजे काही लोकांना वाटतं की असं ह्याच महिला अशा का वागतात, परंतु असं कारण आहे याचं. काही सगळ्याच सारखे असं नसतात. आणि हे पाहू शकता छान असं. मी तर पहिल्यांदा ह्या वोटिंगमध्ये बसलेले आहे कारण मला खूप भीती वाटते. मी बऱ्याच ठिकाणी गेलेली आहे परंतु मला भीती वाटते, त्यामुळे मी बसलेली नाही. पण ह्यावेळेस मी डेअरिंग केली, म्हटलं जाऊ दे, कारण आपण तरी कधी हे करणार ना, म्हणून ह्याच कारणाने सगळ्या महिलांचं असं कारण आहे. पाहू शकता खूप छान वाटलं आणि खूप सुंदर असं एन्जॉय केलं आम्ही. मस्त फोटोही शूट केले, सगळे गाणे वगैरे सगळं मस्त झालेलं होतं इथपर्यंतचं, म्हणजे छान झालं. आणि नंतर आता आम्हाला इथून गेल्याच्या नंतर आहे स्नॅक्स, आणि स्नॅक्स झाल्यावर मग परत छान असं आवरून परत थोडंसं डान्स वगैरे करणार आहोत, फोटोशूट करणार आहोत आणि नंतर 11 वाजता आम्हाला जेवण आहे. असा हा पूर्ण याचा शेड्यूल आहे.
आणि परत सकाळी उठल्याच्यानंतर परत पोह्यांचा नाश्ताही देणार आहेत. म्हणजे बरंचसं काही काही आहे, कारण त्यांना असं काही पर डे ठरवून दिलेलं असतं, त्यामुळे ते तेवढं ते सगळं हँडल करतात. पण खूप छान सर्विस दिली त्या काकांनी. तर हे पाहू शकता, आम्ही आता 2 वेळा म्हणजे आउटिंगमध्ये बसून, म्हणजे 2 वेळा, म्हणजे अर्ध्या बायकांनी 2 वेळा बसलेल्या, कारण एवढं म्हणजे लोड पण घेत नव्हती वोटिंग, त्यामुळे हे केलेलं आहे. तर पाहू शकता, सगळ्या अशा आम्ही एवढ्या जणी होतो आमचा ग्रुप, आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये आणखीन एकदा बसल्या. अशा बायकांनी छान असं एन्जॉय केलं. आणि आता बघा दिवस मावळायला आला एकदम, आणि छान असं मध्ये समुद्राच्या मध्ये, म्हणजे त्या डॅमच्या मध्ये जाऊन हा फोटोशूट केलेला आहे. खूप छान वाटत होतं. तर तुम्ही पाहतच असताना आता हे किती सुंदर दिसतंय. आणि लाईटसुद्धा लागलेल्या आहेत आता. 6:30 पावणे 7चं रेंज म्हणजे झालेली आहेत, त्यामुळे सगळं असं सुंदर आणि छान वाटतंय. तर पाहू शकता तुम्ही, खरंच ना खूप सुंदर, म्हणजे खूपच सुंदर हा नियोजन होतं आणि खूप छान वाटलं. तर नेक्स्ट टाईम पण आता कधीतरी येऊ आणि परत दुसऱ्या ठिकाणी जाऊ. ह्या ठिकाणी मला त्याच ठिकाणी जायला नाही आवडत. आपण जे पाहिलं आहे त्याच्याकडं म्हणजे परत ते पाहायचं काय, म्हणून दुसऱ्या ठिकाणी असंच एकदा परत जाऊया. आता हे पाहू शकता, ह्या मॅडमसुद्धा खूप असं छान एन्जॉय केलं ह्या मॅडमनीसुद्धा. आणि हे पाहू शकता, सुंदर सगळ्यांनी फोटो वगैरे सगळ्यांनी शूट केले, आणि सगळ्यांचं म्हणजे एकदम आनंदी आणि उत्साही होत्या, आणि प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांनी म्हणजे भाग घेतला आणि एन्जॉय केला. आता इथून गेल्याच्यानंतर स्नॅक्स खाल्ल्याच्यानंतर परत आम्हाला डान्स करायचा आहे. तर परत आम्ही चेंज करून परत डान्स वगैरे करणार आहोत, आणि छान असे फोटोही शूट करणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही, छान असं आमचं हे सगळं एन्जॉय झालेलं आहे. आणि आता आम्ही आवरून झाल्याच्यानंतर परत इथे फोटोशूट केले, कारण ज्यावेळेस दिवस होता त्यावेळेस चेहरा चमकत होता आणि फोटो छान येत नव्हते. नंतर आम्ही आवरून नंतर स्नॅक्स खाल्ल्याच्यानंतर परत चांगलं म्हणजे असं फ्री झालो, आणि परत फोटोशूट केले आतमध्ये, कारण सगळ्या लाईट लागलेल्या होत्या, त्यामुळे खूप छान वाटत होतं. आणि हे पाहू शकता, काही ठिकाणी फोटोशूट करण्यासाठीच त्यांनी बनवलं होतं. आणि हे पहा, आता झालेला आहे आमचा डान्स सुरू, म्हणजे DJ. आणि काही एवढं असं आम्हाला काही परफेक्ट नाचता येत नव्हतं, परंतु काहीच असं लाजायचं नसतं, कारण जर आपण केलं तरच आपल्याला येणार आहे. 2 वेळा यायचं नाही, 3 वेळा यायचं नाही, परंतु नंतर तर नक्कीच येणार आहे. त्यासाठी म्हणजे असं कोणी लाजत नव्हतं. छान अशी मस्ती चालली होती, सगळ्यांनी डान्स वगैरे केले. आणि हे पाहू शकता, असं सिंपल अशा स्टेप होत्या, परंतु छान केलं, आणि एन्जॉय तर करतच होत्या, आणि मस्त वाटलं सगळ्यांनी. आणि हे सगळ्या आम्ही वेट लॉसमध्ये आहेत, आणि हा सगळा आमचाच ग्रुप आहे. आणि पाहू शकता तुम्ही, सगळ्यांनी असं मस्त एन्जॉय केलं. छान असं वाटत होतं. पाहू शकता तुम्ही, मस्त आम्ही म्हणजे 10:30 वाजेपर्यंत आम्ही डान्स करत होतो, आणि 10:30च्या नंतर मग आम्ही थोडंसं थकलो, आणि नंतर आमचं मग जेवायचा प्रोग्राम चालू झाला. तर पाहू शकता, छान असं आम्ही सगळ्यांनी, आणि जेंट्स वेगळे होते, लेडीज वेगळ्या होत्या, आणि सगळ्यांनी मस्त असा डान्सचा आनंद लुटला. तर हे पाहू शकता, ह्या मॅडम सगळ्यात जास्त नाचत होत्या, आणि त्या सुंदर असं एन्जॉय करत होत्या. पाहू शकता तुम्ही, मस्त सगळ्यांनी, आणि वर्कआउटला जसं करत होत्या तसंच डान्स करत होते. कारण काही करा, पण वर्कआउटच्या वेळेस जेव्हा आम्ही असं करतो ना, तेव्हा खूप छान असं थकल्यावानी होतं, आणि सवय झालेली आहे वर्कआउटची, त्याच्यामुळे सगळ्यात तर वर्कआउटचे स्टेप करत होत्या. पाहू शकता तुम्ही,
आणि वर्कआउटच्या स्टेप करता करताच म्हणजे रोज वर्कआउट करत असल्यामुळेच त्या स्टेप लक्षात येत होत्या आणि त्या स्टेप जास्त करत होत्या. आणि परंतु पाहू शकता तुम्ही, पण सगळ्यांनी असा सुंदर असा आनंद घेतलेला आहे, आम्हीसुद्धा घेतलेला आहे. आणि हे पहा, आमचं काही मैत्रिणींचा असा ग्रुप झाला आणि आम्ही थोडंसं असंही एन्जॉय केलं आणि मस्त असं प्रत्येकाने प्रत्येकीचं हे एन्जॉय केलं. खूप भारी वाटलं, खूप छान. असं तर म्हणजे मी टेंटमध्ये तर पहिल्याच वेळेस आलेली होती, कारण मी बऱ्याच ठिकाणी गेलेली फिरायला, परंतु टेंटमध्ये तर अजून नव्हते गेलेली. आणि हे पाहू शकता, असा सुंदर असा एन्जॉय केला आम्ही. आणि सगळ्या महिला अशा एकदम सुंदर लेडीज डान्स करत होत्या. खूप छान वाटलं. आणि आता पाहूया अजून पुढे काय होणार आहे आणि पुढच्या स्टेप म्हणजे पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला मी काय काय दाखवणार आहे. तर पाहू शकता, सुंदर असं म्हणजे कितीही वयाच्या बायका असू दे किंवा लेडीज असू दे किंवा जेंट्स असू दे, सगळ्यांनी मनमुक्त आनंद घेतला होता ह्या एक्झिबिशनचा. सगळ्यांनी खूप छान वाटलं. काही एकदम वयाचे पण होते, 60, 65, 70पर्यंतचे, त्यांनीसुद्धा छान असं एन्जॉय घेतलं, म्हणजे एन्जॉय केलं. आणि अशा प्रकारे आम्ही छान असं मस्त एन्जॉय करून खूप खूप डान्स केला, खूप केला. कोणाला जसं नाचता येईल तसं नाचल्या, पण नाचल्या बरोबर म्हणजे भरपूर नाचल्या नाही, असं काही तिथं हे नव्हतं. ज्याला जसं नाचता येईल त्याने तसं नाचायचं होतं. तिथे काही बंधन नव्हतं किंवा काही नव्हतं. ज्याला जसं नाचायचं तसं नाचा, ज्याला जसं वर्कआउट करायचं तसं करा. परंतु हे अशाच ठिकाणी म्हणजे असंच हे डान्स चालू होता, पाहू शकता तुम्ही. कारण रोज आम्ही असं वर्कआउट करतो, त्यामुळे हे पहा, हे आमच्या मॅडम आहेत आणि सगळ्यांनी ह्या कोचेच आहेत आणि हे कोचच म्हणजे हे कोचसाठीच होतं प्रोग्रॅम. तर हे पाहू शकता तुम्ही, सगळ्यांनी मस्त असं वर्कआउट केलं आणि छान एन्जॉय करून केलं. तर आणि फोटोसुद्धा शूट केले सर्व काही. आणि खूप भारी वाटत होतं. आणि आता आम्ही जाणार आहोत जेवण्यासाठी. म्हणजे जेवण आता तयार झालेलं आहे. 10, 10:30 तर वाजलेले आहेत. आता 10 वाजले होते आणि 1 तासभर तर जेवायला लागणारच होतं. तर तरीसुद्धा काही हा DJ बंद होत नव्हता. सगळ्या लेडीज कंटाळल्या, जेंट्स कंटाळले, पण DJ काही बंद होत नव्हता. DJत सुंदर असे गाणे लावतच होता, म्हणजे लागलेलेच होते. त्यामुळे आणखीनच म्हणजे वाटतच नव्हतं की तिथून आता आपण गेलं पाहिजे. म्हणजे असंच वाटत होतं की आता कव्हर नाचावं लागतं आणि कव्हर नाही, म्हणजे इतका वेळ. पाहू शकता तुम्ही, काही हे पण होते, कपल्ससुद्धा होते आणि ते कपल्स म्हणजे स्वतःच्या म्हणजे स्वतः सेपरेट नाचत होते. आणि ह्या ज्या लेडीज होतो आम्ही, तेवढ्या आम्ही सेपरेट होतो. आणि त्यांचे मिस्टर पण होते, परंतु ते आमच्यातच डान्स करत होते. पण हे दुसरे पण कपल्स आले होते, ते त्यांचं हे करत होते. तर हे पाहू शकता, हे सर आमचा व्हिडिओ घेत आहेत आणि ह्या मग्न झालेल्या आहेत डान्समध्ये. आणि डान्स चालूच होता त्यांचा आणि मस्त वाटत होतं. खरंच ना, खूप साऱ्या बायकांनी म्हणजे लेडीजनी एन्जॉय केला. खरंच खूपच जास्त, म्हणजे अजिबात थकत नव्हत्या की काही नव्हत्या. आणि सगळ्यांनी मनमुक्त असा डान्स केला आणि छान असं एन्जॉय केलं की म्हणजे लक्षातच राहणारा असा हा पवना डॅम. म्हणजे असं इतकं एन्जॉय केलेलं आहे. पाहू शकता, ह्या मॅडम म्हणजे घाम आलेला पुसतायत तरी गपचूप बसत नव्हत्या, तरी त्यांचं चालूच होतं डान्स करायचं. आणि अशा प्रकारे छान वाटलं. खरंच तुम्ही कधी जर तुम्हाला वेळ मिळाला तर असं एन्जॉय करायला नक्की जा आणि खरंच छान वाटतं. तुम्ही पाहू शकता, ह्या मॅडम खूप नाचल्या. ह्या मॅडम तर सगळ्यात जास्त नाचल्या. त्या थकतसुद्धा नव्हत्या आणि काहीच नाही.
कारण त्या दिल्लीला पण गेल्या होत्या ना, तिथेसुद्धा त्यांनी खूप मस्ती केली. म्हणजे आम्ही नव्हतो गेलो, परंतु तिथे जे आमच्या ह्याच्यामध्ये आम्हाला दाखवलं की त्यांनी खूप सारी मस्ती केली होती. तर पाहू शकता, जर तुम्हाला अशी फ्रीमध्ये जर एन्जॉय करायचा असेल तर तुम्ही आरोग्य मंदिराला म्हणजे आरोग्य मंदिर ह्या कॉलला जॉईंट व्हा आणि तुम्हीसुद्धा असं फ्रीमध्ये फिरू शकता. 1 रुपयाही खर्च न होता तुम्ही फिरू शकता आणि असाच आनंद लुटू शकता. त्यामुळे जर तुम्हाला म्हणजे फ्रीमध्ये जर हे करायचं असेल तर तुम्ही नक्की ह्या कॉलला जॉईंट व्हा आणि मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर देईल आणि झूम ॲप डाउनलोड करून आरोग्य मंदिर हे ॲप डाउनलोड करून त्या लिंकला जॉईंट करून तुम्ही घरच्या घरी वर्कआउट करू शकता आणि आपलं जीवन आनंदी आणि हॅप्पी जगू शकता. सुंदर असं हे करू शकता. तर हे पाहू शकता, असं छान असं बसलेलो आहोत आता आणि आता झालेलं आहे आमचं जेवायची वेळ आणि आम्ही आता जेवण करण्यासाठी बसणार आहोत. त्यासाठी आता सगळी तयारी झालेली आहे आणि पाहू शकता तुम्ही, छान असं इथे सगळे बसलेले आहेत आणि आता जेवण वगैरे करणार आहेत. तर त्यासाठी सगळ्यांचं आता तयारी चाललेली आहे आणि ही छोटे छोटे मुलंसुद्धा किती छान असं खेळत आहेत आणि हे पहा, आता जेवणाची तयारी झालेली आहे. जेवण म्हणजे नॉनव्हेजवाल्यांना नॉनव्हेज, व्हेज आणि नॉनव्हेज ह्या दोन्हीमध्ये होतं. ज्याला जे खायचं त्यांनी ते खाऊ शकता असं हे होतं. आणि मग त्यांनी जेवण वगैरे छान केलं होतं. मस्त होतं, सगळा स्वयंपाक वगैरे छान होता. खूप छान सुंदर सर्विस दिली ह्या काकांनी आणि छान वाटलं. आणि जेवणसुद्धा मस्त होतं, नॉनव्हेजही छान होतं आणि व्हेजसुद्धा छान होतं आणि भरपूर असं आम्ही जेवण केलं आणि जेवणाचा आनंद घेतला. पाहू शकता, ज्याला जिथं वाटन तिथं जेवायला बसत होते. अजिबात काहीच टेन्शन नव्हतं. म्हणजे खूप सुंदर वाटत होतं आणि लाईटचा लखलखाट होता. आणि हे पाहू शकता, ह्या मॅडम नाचून नाचून खूप थकल्या असतील, त्यामुळे आता त्यांचं जेवायचं काम चालू झालं. आणि हे माझं ताट आहे, परंतु मी व्हिडिओ शूट करत असल्यामुळे मी फक्त ताट मांडलं माझं आणि व्हिडिओ शूट घेतला थोडासा. सगळ्यात जास्त व्हिडिओ तर मीच काढले असतील आणि कारण सगळ्यांनी मी स्टेप बाय स्टेप सगळ्या व्हिडिओ शूट केला, कारण आता माझं कामच आहे शूट करण्याचं. आणि हे पाहू शकता, सगळ्यांनी छान असं ह्याचा आनंद घेतला. आणि आता इथून पुढे म्हणजे 11 वाजलेपासून ते 12 वाजेपर्यंत सुंदर असे ते लाईव्ह असे हे गिटारचं हे होतं. आणि तुम्ही पाहू शकता, सुंदर असे हे सुद्धा खूप सुंदर गाणी म्हटला. आणि इथूनच मी आता पुढचा ब्लॉग बनवणार आहे नेक्स्ट, तोही ह्याच रिलेटेड आहे. सकाळच्या पहाटच्या वर्कआउटपासून ते संध्याकाळी च्या जेवणापर्यंतचा. तर बघा तुम्ही, असा हा सुंदर मी दुसराही ब्लॉग बनवणार आहे. तर हा ब्लॉग झाल्याच्या नंतर तुम्ही दुसराही याच्याच लिमिटेड आहे, म्हणजे याच्याच म्हणजे ह्याचाच ब्लॉग आहे, लोणावळा ते वाशी मुंबई. तर इथपर्यंतचा ब्लॉग मी आता झालेला आहे कंप्लीट. चला तर मग नेक्स्ट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. पुढचा ब्लॉग पाहायला विसरू नका. हाही पहा आणि त्याच्या पुढचाही पहा. मी 2 ब्लॉगमध्ये डिवाईड करणार आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होणार आहे आणि एवढा मोठा व्हिडिओ कोणाला पाहायला टाईमसुद्धा नाही. परंतु खरंच हा पूर्ण व्हिडिओ पहा आणि तुम्हालासुद्धा वाटन खरंच आपणसुद्धा ह्या पवना डॅम्पला गेलं पाहिजे आणि इथे एन्जॉय केलं पाहिजे. खरंच तुम्हाला वाटेल. आणि खूप सुंदर यांनी गिटारसुद्धा या दादाने वाजवली आणि छान असे सगळे बसले होते त्यांचं म्हणजे गिटारचे गाणे. चला तर मग.